आयुर्वेदाचे आद्य दैवत श्री धन्वंतरी यांच्या प्रार्थनेने आपण सुरुवात करत आहोत. शंखं चक्रं जलौकां ददतमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलम्. आपण चरक संहितेच्या चिकित्सा स्थानातील गृहिणी अध्याय पाहतोय आणि त्यातला हा जो 12वा श्लोक आहे त्याचं विवरण आपलं वाचून झालेलं आहे. यामध्ये असं म्हटलंय की जे काही आपण अन्न ग्रहण करतो ते योग्य त्याच्यामध्ये असणारे जे आपल्या इंद्रियांसाठीचे विषय इष्ट, गंध, वर्ण, रस, स्पर्श हे त्या अन्नामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्याच्याने आपल्या शरीरातील गंध, रस, स्पर्श इत्यादींचं पोषण होतं. याच्या पुढे जे 2 श्लोक दिलेले आहेत ते पांचभौतिक अग्निविषयीचे दिलेले आहेत. म्हणजे शरीरामध्ये जो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिला जाठराग्नी, त्याच्यानंतर पांचभौतिक अग्नी आणि त्याच्यानंतर मग धात्वाग्नीचं वर्णन केलेलं आहे. तर हे 2 श्लोक आहेत ते सोडून आपण थोडंसं पुढे जाणार आहोत. हे 2 श्लोक आपण घेणार आहोत, पण ते आपण ज्या वेळेला रसातून रक्ताची निर्मिती ज्या वेळेला आपण पाहणार आहोत त्यावेळेला आपण या श्लोकांचं वर्णन घेऊया. त्याच्या आधी आपण म्हणजे पांचभौतिक अग्नीच्या आधी आपण धात्वाग्नींचं वर्णन पाहूया. तर धात्वाग्नींचं वर्णन पाहताना 15वा श्लोक दिलेला आहे. सप्तभिः देह धातारो धातवो द्विविधं पुनः यथास्वम अग्निभिः पाकम यांती किट्ट प्रसादवत. शरीरामध्ये 7 प्रकारचे अग्नी आहेत ज्यांना आपल्याला धात्वाग्नी असं म्हणायचंय. सप्तभिः देह धातारो, सप्तभिः इथे संधी झालेला आहे आणि देह धातारो, देहम धारयती इति देह धाता, देहाचं धारण करणारे असे ते देहधाता, देहधातारहा जे देहांचं धारण करत आहे. सप्तभिः देहधातारो असे कोण? धातवहा, देहधातारहा धातवहा. देहधातारो हा शब्द हे विशेषण धातूंसाठी लागलेले आहे. जे 7 धातू आहेत त्यांच्यासाठी, आणि धातू या शब्दाचं बहुवचन झालेलं आहे धातवहा. भानुप्रमाणे भानुहु भानु भानवहा त्याप्रमाणे धातवहा. तसंच धातार हा शब्द आला आणि हे ऍक्च्युली तद्धित झालेलं आहे. म्हणजे कृदंत आणि तद्धित असे 2 प्रकार असतात ज्याला भाववाचक विशेषणं लावली जातात. त्यापैकी या ठिकाणी तद्धित झालेले, तद्धित हे नाम किंवा सर्वनामाचं होतं. त्याप्रमाणे इथे धातार या शब्दाचं तद्धित आधी धाता हा शब्द विशेषण झालेला आहे, म्हणजे क्रियावाचक विशेषण झालेला आहे, आणि त्याच्यानंतर मग त्या शब्दाला म्हणजे विशेषण झाल्यानंतर त्याला धातार हे तद्धित लागलेलं आहे. तर अशा प्रकारे देह धातार धातवहा विविधम पुनः यथास्वम अग्निभिः पाकम यांती. त्यांचा 2 प्रकारे स्वतःच्या अग्नीद्वारे पाक होतो. कसा? तर किट्ट प्रसादवत, एक किट्ट पाक होतो आणि एक प्रसाद स्वरूपाचा पाक होतो. सप्तभिः देह धातवहा यथास्वम अग्निभिः द्विविधम किट्ट प्रसादवत पाकम यांती. आणि पुन्हा शब्द आहे तो सगळ्यात पहिल्यांदा लावायचा आहे. म्हणजे पुन्हा म्हणजे जाठराग्नी पाकानंतरम, जाठराग्नीच्या पाकानंतर पुढे जी प्रक्रिया होणार आहे
ती या स्वरूपाची होणार आहे. म्हणूनच आपण आधी धात्वाग्नी पाक घेतला, कारण त्याच्यानंतर पुढे जाऊन पंचभौतिक अग्नीचे पाक आपल्याला लक्षात घ्यायचे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जाठराग्नीचा पाक जाठराग्नीद्वारे अन्नाचं पचन होतं, त्याच्यानंतर धात्वाग्नीद्वारे होत असतं आणि मग पंचभौतिक अग्नीद्वारे होत असतं, अशी एक संकल्पना आहे. पण खरं जर पाहायला गेलं आपण तर हे पाक सतत चालू असतात आणि त्याच्यामुळे कंटिन्युअस म्हणजे असं आपल्याला म्हणता येत नाही की आता जाठराग्नीचा पाक पूर्ण झालेला आहे आणि आता धात्वाग्नीचा पाक सुरू झालेला आहे, तर असं म्हणता येत नाही. त्यामुळे तिथे कुठेही एक मार्जिनल लाईन अशी कुठलीही नाहीये. त्यामुळे आपलं हे पाक हे निरंतर चालू असतात. तर त्यापैकी हा धात्वाग्नीचा पाक आहे. भूताग्नी व्यापारम दर्शयित्वा धात्वाग्नी व्यापारम दर्शयन आहो. आता भूताग्नीचा व्यापार आपण आता घेणार नाही, पण त्यांनी त्याचं वर्णन आधी करून ठेवलेलं आहे आणि आता धात्वाग्नीचं व्यापार इथे आम्ही सांगत आहोत. व्यापार म्हणजे जे काही क्रिया आहे, प्रोसेस, ती इथे सांगणार आहोत. देहधातार इति विशेषण देहधारका. देहधातार म्हणजे देहाचं धारण करणारे असे धातू. द्विविधम इति द्विप्रकारकम पाकम, दोन प्रकारचा पाक होतो. तदेव प्रकार द्वयम आह किट्ट प्रसादवत इति. किट्ट प्रसाद रूपम इति अर्थ. हा म्हणजे किट्टरूपी पाक आणि प्रसाद रूपी पाक अशा दोन प्रकारचे पाक इथे सांगितलेले आहेत. शुक्रस्य यद्यपि किट्टवान पाको न भवति तथापि बहुनां किट्टवत्वात् विविधम इति निर्देश छत्रीणो गच्छन्ति इति न्यायात ज्ञेयः. म्हणजेच या ठिकाणी त्यांनी एक सुंदर दृष्टांत किंवा सुंदर उदाहरण दिलेलं आहे, ज्याला आपण न्याय असं म्हणतो. तर ज्या वेळेला एखादी अवघड गोष्ट ही सोपी करून सांगायची असेल त्यावेळेला न्यायांचा उपयोग केला जातो की आणि स्पष्टीकरण एखाद्या गोष्टीचं द्यायचं असेल त्यावेळेला ग्रंथकार किंवा टीकाकार हे न्यायांचा उपयोग करतात. तर त्याप्रमाणे इथे छत्रीणो गच्छन्ति हा न्याय दिलेला आहे. त्याचा अर्थ काय होतो तर जे लोक पावसाळ्याच्या काळात अनेक लोक छत्री घेऊन जात असतात आणि अशा गर्दीमध्ये काही लोक अशी असतात जी छत्री घेऊन नाही जाते, पण तरीही ज्या वेळेला आपण अशा लोकांचा समुदाय बघतो की जे छत्री घेऊन जात आहेत त्यांना आपण काय म्हणतो, अरे हे सगळे छत्री घेऊन जात आहेत. म्हणजे त्या ठिकाणी जे नाही घेऊन जात आहेत त्यांनाही आपण छत्री घेऊन जात आहेत असंच अशाच प्रकारचं वर्णन त्यांचंही केलं जातं. त्यामुळे जर अनेक लोक एकच काम करत असतील आणि त्यातला एखादा कोणीतरी करत नसेल, जो अपवाद असेल, पण त्याचं इतकं महत्व नसेल तर त्याला छत्रीणो गच्छन्ति न्याय असं म्हटलं जातं. म्हणजे सर्व मुलांनी युनिफॉर्म घातलेला आहे असं म्हणत असताना एखाद्याने जर नसेल घातलेला तरी सुद्धा त्याचं वर्णनही सर्व युनिफॉर्म घातलेली मुलं असंच केलं जातं. तर त्यामुळे म्हणजे त्या ठिकाणी आपण जो न्याय लावलेला आहे तो म्हणजे छत्रीणो गच्छन्ति न्याय असं त्याला म्हटलं जातं. त्याप्रमाणे इथेही जे 7 धातू आहेत त्यापैकी एकच धातू जो आहे शुक्र, त्याचा किट्ट पाक होत नाहीये, म्हणजे त्याचं किट्ट रूपात परिवर्तन होत नाही, त्याचं फक्त रसस्वरूपी किंवा प्रसाद स्वरूपीच परिवर्तन होत आहे. त्याचा पाक काय होतो हे पुढे आलेलं आहे की त्याचा गर्भ स्वरूपाचा पाक होतो किंवा शुक्राचं परिवर्तन गर्भामध्ये होतं असं वर्णन पुढच्या श्लोकात त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे शुक्राचा जरी किट्ट पाक होत नसेल तरी सुद्धा बहुनाम किट्टवत्वात तरी सुद्धा बाकी साही धातूंचा पाक हा किट्ट पाक पण होतो आणि प्रसाद पाक पण होतो. त्यामुळे दोन प्रकारचे पाक इथे वर्णन केलेले आहेत. म्हणजे केवळ शुक्राचा किट्ट पाक होत नाही, बाकी सर्व धातूंचा किट्ट आणि प्रसाद दोन्ही प्रकारचे पाक होतात. म्हणून इथे छत्रीणो गच्छन्ति या न्यायाने सर्वांनाच असं म्हटलंय की 7ही धातूंचे 2 प्रकारचे पाक होतात. अशा प्रकारे आपल्याला हे वर्णन लक्षात घ्यायचं आहे. पुढे
आता मग काय होतं पुढे, तर रसात रक्तम ततो मांसम मांसात मेदः ततो अस्तिच अस्नो मज्जा ततः शुक्रम शुक्रात गर्भः प्रसादजाः. रसापासून रक्त, रक्तापासून ततो म्हणजे त्याच्यानंतर किंवा त्याच्यापासून, ततः तत् शब्द आहे, त्याचं ततः असं रूप झालेलं आहे, पंचमी लागलेली आहे तद शब्दाला. तर ततः नाही, ततः हे अव्ययच आहे. ततः हे अव्यय आहे आणि त्याचा अर्थ असा होतो त्याच्यानंतर, तद अनंतरम इति ततः. त्याप्रमाणे रसापासून रक्त, रक्तापासून मांस, मांसापासून मांसाद मेद, मांसापासून मेद, ततो अस्थिच त्याच्यापासून अस्थि, अस्नो मज्जा, अस्थि शब्द आहे, अस्थि शब्द अस्थिन शब्द आहे, त्याचं पंचमीचं रूप लागलेलं आहे, अस्नो मज्जा. अस्थिन शब्द आहे इन्नंत, शशीन प्रमाणे चालतो, त्यामुळे अस्नो मज्जा. ततः शुक्रम त्याच्यापासून शुक्र आणि शुक्रात गर्भ, हा शुक्रापासून गर्भाची उत्पत्ती आणि म्हणजे प्रसादजा, हा प्रसादेन जायन्ते इति प्रसादजा, हा उपपद तत्पुरुष समास झालेला आहे. ज्या ठिकाणी विभक्ती स्वरूपात तत्पुरुष समास केला जातो किंवा शेवटचा शब्द जो असतो तो विभक्तीने दर्शवला जातो, त्या ठिकाणी उपपद तत्पुरुष असं समास केला जातो. त्याप्रमाणे इथे प्रसादेन जायन्ते, इथे जन जायते हे विभक्तीचं रूप लागलेलं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी प्रसादेन जायन्ते असं उपपद तत्पुरुषाचं रूप इथे आलेलं आहे. त्यामुळे अर्थ काय होतो, रसापासून रक्त, रक्तापासून मांस, मांसापासून मेद, मेदापासून अस्थि, अस्थिपासून मज्जा, मज्जापासून शुक्र, शुक्रापासून गर्भ, गर्भाचा प्रसाद अंश निर्माण होतो. आता या ठिकाणी प्रसाद हा शब्द एकतर सगळ्यांनाच लागू शकतो की रसापासून रक्ताचा प्रसाद अंश, रक्तापासून मांसाचा प्रसाद अंश, मांसापासून मेदाचा, अशा प्रकारे, किंवा फक्त शुक्राला लागू शकतो, कारण शुक्रापासून गर्भ हे सर्व धातूंचं सार म्हणून निर्माण झालेला असतो, म्हणून शुक्रात गर्भ हा प्रसादजा, हा असंही आपल्याला लावता येऊ शकतो. आता हे पाहत असताना खालची टीका आपण पाहणारच आहोत, पण तत्पूर्वी आपण आधी रसाची निर्मिती कशी झाली हे कुठेच वर्णन केलेलं नाहीये, किंवा त्याचं वर्णन चरकाचार्यांनी त्याला तितकं महत्व दिलेलं नाहीये, किंवा असं म्हणू शकतो ते वर्णन अध्यारूत आहे असंही आपल्याला म्हणता येईल. पण सुश्रुताचार्यांनी त्याचं वर्णन खूप छान केलेलं आहे, त्यामुळे ते आपण पाहूया. त्याच्या आधी सुश्रुताचार्यांच्या सूत्रस्थान 14व्या अध्यायात शोणित वर्णन या अध्यायामध्ये 3ऱ्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन दिलेलं. त्याच्या आधी पटकन आपण हाच जो श्लोक आहे तो सुश्रुतांनी कसा लिहिलेला आहे ते पाहूया. तो पुढे दिलेला आहे. दहाव्या श्लोकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. आपण हा श्लोक पटकन पाहूया आणि मग तिकडे जाऊया, म्हणजे अजून जरा क्लिअर होतं. सुश्रुताचार्य म्हणतात, रसाद रक्तम ततो मांसम मांसाद मेदः प्रजायते मेदसो अस्थि ततो मज्जा मज्ञः शुक्रम तू जायते. इथे प्रजायते आणि जायते हे दोन वेगवेगळे शब्द आलेले. जर आपण याच्या पुढचा चरकाचार्यांनी दिलेला श्लोक पाहिला तर त्यात वर्णन केलेलं आहे, रसात स्तन्यम ततो रक्तम असृजा कंडरासीरा मांसाद वसा त्वचा षट्च मेदसहा स्नायू संभवाः. म्हणजे हे उपधातूंचं वर्णन केलेलं आहे आणि ते काय आहे, रसापासून मेदापर्यंतच वर्णन केलेलं आहे. तेच वर्णन सुश्रुताचार्य करतात, रसात रक्तम ततो मांसम मांसात मेदः प्रजायते. प्र हा उपसर्ग इथे लागलेला आहे,
जन जायते हे रूप आहे किंवा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. याचा अर्थ प्रकर्षेण जायते, प्रकर्षाने उत्पन्न होतो. काय उत्पन्न होतात? रसापासून रक्त, रक्तापासून मांस, मांसापासून मेद आणि त्यांचे उपधातू पण हे प्रकर्षाने उत्पन्न होतात. आणि मग त्याच्यानंतर मेधसो अस्थि, ततो मज्जा, मज्ञा शुक्रम तू जायते. आणि मग त्यानंतर मेधापासून अस्थि, अस्थिपासून मज्जा, मज्जापासून शुक्र यांची उत्पत्ती होते. जन जायते याचा अर्थ उत्पन्न होणे आणि प्रजायते याचा अर्थ प्रकर्षेण जायते, प्रकर्षाने उत्पन्न होतात. तर हेही थोडंसं आपल्याला लक्षात ठेवायचं. म्हणजे पहिलं वर्णन म्हणजे जे आपण पुढे पाहणार आहोत की उपधातूंचं वर्णन, तेही आपल्याला लक्षात येईल. आता पुन्हा आपण तिसऱ्या श्लोकावर येऊयात सुश्रुताचार्यांच्या. तत्र पांचभौतिकस्य चतुर्विधस्य षड्रसस्य द्विविध वीर्यस्य अष्टविध वीर्यस्य वा अनेक गुणस्य उपयुक्तस्य आहारस्य सम्यक् परिणतस्य यः तेजोभूतः सारः परम सूक्ष्मः स रस इति उच्यते. म्हणजे इथे रस धातूची निर्मिती कशी झाली हे आपल्याला या ठिकाणी कळतं. आणि त्याचं जे काही वर्णन आहे ते शरकाचार्यांनी 7व्या-8व्या श्लोकामध्ये केलेलं आहे की अन्नम आदान कर्मातू प्राणा कोष्टम प्रकर्षती. तेच वर्णन यांनी अजून स्पष्टपणे केलेलं आहे की तो आहार कसा असला पाहिजे, पांचभौतिक असला पाहिजे, चतुर्विध प्रकारचा म्हणजे अशीत खाद्य लेह्य पेय या स्वरूपाचा असला पाहिजे, षड रसांनी युक्त असला पाहिजे, 6 रस त्याच्यामध्ये असले पाहिजे, 2 प्रकारचे वीर्य असले पाहिजेत, उष्ण आणि शीत, किंवा अष्टविध वीर्यांनी युक्त पाहिजे. जे अष्टविध वीर्यांचं वर्णन केलंय, लघु गुरु उष्ण शीत सूक्ष्म स्थूल, मला आता पटकन आठवत नाही, पण 8 प्रकारचे जे पहिले 4 जे गुण आहेत त्यांनाच वीर्य असं मानलेलं आहे. आणि ते गुण आणि त्यांच्या विरुद्ध गुण असे जे 8 प्रकारचे वीर्य जे आहेत त्यांचं वर्णन या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. इथे दिलंय का? नाही, ठीक आहे. तर अशा प्रकारे अष्टविध वीर्यस्य या 8 प्रकारच्या वीर्यांनी युक्त असा आहार, म्हणजे एखादा लघु असेल, एखादा गुरु असेल, एखादा मंद असेल, एखादा चल असेल, अशा प्रकारे युक्त असा जो काही आहार आहे त्या आहार तो कसा अनेक गुणस्य म्हणजे विविध गुणांनी युक्त आहे. काही त्यातले पदार्थ हे खरं असतील, काही स्निग्ध असतील, काही गुरु असतील, काही लघु असतील, काही उष्ण असतील, काही शीत असतील, काही तीक्ष्ण असतील. अशा प्रकारे अनेक गुणांनी युक्त, अनेक गुणस्य उपयुक्तस्य आहारस्य सम्यक परिणतस्य, जो सम्यक परिणित होत आहे असा परिणत होत आहे. परी अधिक नी धातूला परिणत, त्याचं परिणत हे रूप झालेलं आहे. नी म्हणजे नयती, नी नयती गच्छती, जाणे, म्हणजे योग्य प्रकारे त्याचं सर्व बाजूंनी किंवा सर्व प्रकारांनी गमन किंवा परिणमन होत आहे असा जो आहार आहे. यहा तेजोभूत सारहा, जो तेजभूत सारामुळे किंवा तो तेजभूतानी युक्त होतो, त्या जो काही पाचक अग्नी आहे त्याचं जे तेज आहे त्यांनी युक्त असं त्याचं सार निघतं. त्याचं सार निघतं आणि तो कसा असायला पाहिजे, परम सूक्ष्म व्हायला पाहिजे. हा आहार परम सूक्ष्म जर झाला नाही तर त्याचं रसातून रक्तातून मांसात रूपांतर होणार नाही. आणि म्हणून हा आहार हा परम सूक्ष्म असायला पाहिजे.
आणि तो तेजाने युक्त असायला पाहिजे. त्या पंचभौती पाचकाग्नीचं तेज त्याच्या भोवती असलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये तो अग्नी, कारण त्याला पुढे परिवर्तन व्हायचंय आणि जिथे जिथे परिवर्तन आहे तिथे तिथे अग्नीची आवश्यकता आहे. त्यामुळे त्या आहाराला म्हणूनच म्हटलं जातं की पांचभौतिक पाचकाग्नीद्वारेच धात्वाग्नीचं पोषण होतं आणि पंचभौतिक अग्नीचंही पोषण होतं आणि ते या आहाराबरोबरच होत असतं. जर पाचक अग्नीच योग्य नसेल तर या आहाराचे जे कण आहेत किंवा आहाराचे जे परमसूक्ष्म धातू आहेत, परमसूक्ष्म अणु आहेत, ते तेजोभूत होणार नाहीत आणि मग त्यांचं रूपांतरही होणार नाही. त्यामुळे तेजोभूत सारः परमसूक्ष्म स रस इति उच्यते. आता हा रस तयार झालेला आहे, त्याचं स्थान काय सांगितलंय? तस्य हृदयम स्थानम. म्हणजे अवस्था पाकामध्ये अजूनही अन्नाशयातच आहेत किंवा हे जे काही आपण आमाशय पक्वाशय किंवा आमाशय पश्चिमानाशय किंवा पक्वाशय म्हणतो तिथेच आहे. पण आता जेव्हा त्याचं रसधातूमध्ये रूपांतर होत आहे त्यावेळेला हा जो आहार रस आहे, आहार रस जो तयार झालेला आहे तो हृदयस्थानापर्यंत पोहोचलेला आहे. हा आहार रसच तेजोभूत झालेला असतो आणि त्याच्यातलं सार आता रसाग्नीद्वारे रस स्वरूपात किंवा रस धातू या स्वरूपात बाहेर पडणार आहे. त्यामुळे आहार रसाचं परिणमन रसधातूमध्ये होणार आहे हृदयस्थानी. तस्य हृदयम स्थानम स हृदयात. आता हा रसधातू तयार झाल्यानंतर स हृदयात चतुर्विंशती धमनी ही अनुप्रविश्य, 24 प्रकारच्या धमन्यांमधून अनुप्रवेशित होऊन, अनु अधिक प्र अधिक विष धातू आहे, त्याला ल्यप प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे आता एक कार्य संपून तो दुसरं कार्य करतोय. हा रसधातू हृदयातील 24 धमन्यांमध्ये प्रवेश करून पुढे पुढे काय करतोय? उद्वगा दश अधोगा दश उद्वगा दश अधोगमन्याः चतस्राः तिर्यगाः. मग या 24 धमन्या कशा आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे की दश ऊर्ध्वग, दश अधोग आणि 4 प्रकारच्या तिर्यग अशा स्वरूपाच्या या 24 धमन्या आहेत. तिर्यगाः कृत्स्नं शरीरम अहरः तर्पयति. संपूर्ण शरीरामध्ये एकाच वेळेला तर्पयति, वर्धयति, धारयति, यापयति च अदृष्ट हेतुकेन कर्मणा. हा जो आहार आहे तो संपूर्ण शरीरात अहरह अहन शब्द, अहन म्हणजे दिवस, अहहाच म्हणजे दिवस रात्र. ज्या वेळेला अहहाच रात्रौच असं जेव्हा द्वंद्व समास येतो तेव्हा त्याच्यात समाहार द्वंद्व होतो आणि दोन जरी विरुद्ध अर्थाचे शब्द असले तरी त्याला एकच शब्द घेतला जातो आणि त्याचं रूप अहाहा अहाहा असं होतं. त्यामुळे अहाहा अहाहाच याप्रमाणे म्हणजे अहनी अहनी किंवा दिवसेंदिवस किंवा दिवस रात्र कंटिन्युअस. कृत्स्नम म्हणजे संपूर्ण, केवलम संपूर्णम, संपूर्ण शरीरामध्ये शरीरम अहाहा अहाहा म्हणजे दररोज किंवा दिवस रात्र काय करतो तो? तर्पयती, वर्धयती, धारयती, यापयती. तर्पण करतो, शरीराचं वर्धन करतो, धारण करतो आणि यापनही करतो. आता या वेगवेगळ्या ज्या प्रोसेस आहेत त्यांचा जो काल आहे किंवा त्यांचं जे काही वर्णन केलेलं आहे ते म्हणजे या प्रोसेस कधी कधी शरीरात होत असतात त्याचं वर्णन दल्हन टीकाकारांनी खूप सुंदर स्वरूपात केलेलं आहे. थोडक्यात आता इथे सांगते की तर्पण, वर्धन, धारण आणि यापन हे बाला अवस्थेमध्ये या 4ही गोष्टी होत असतात. वर्धन हे ज्या वेळेला शरीर धातू वाढत असतात म्हणजे 0 ते 16 वर्ष या 0 ते 30 वर्षापर्यंत
हे शरीराचं वर्धन होत असतं. 30 ते 60 या वयापर्यंत म्हणजे तरुण अवस्थेमध्ये शरीराचं धारण होत असतं आणि 60 ते पुढे हे शरीराचं यापन होत असतं. म्हणजे जो काही आपण आहार घेतो त्याच्याद्वारे शरीराचं तर्पण, वर्धन, धारण आणि यापन हे 0 ते 16 वर्षापर्यंत होतच राहणार आहे. 0 ते 30 वर्षापर्यंत फक्त वाढ होतीये. हे सॉरी, सर्वच होत आहे, पण त्याच्यामध्ये वाढ ही सर्वात जास्त प्रमाणात होतीये. वर्धन हे सर्वात जास्त प्रमाणात होत. धारण यापन सर्वच वेळेला होणार, पण जास्तीत जास्त काय होणार आहे? वर्धन होणार आहे. त्यानंतर 30 ते 60 याच्यामध्ये जे काही तयार झालेले स्थायी असे रसादी धातू आहेत त्यांचं धारण होणार आहे आणि ते सम्यक स्वरूपात व्हायला पाहिजे. म्हणून ते धारण कसं पाहिजे? सम्यक धारण व्हायला पाहिजे. त्याच्यातून समधातूंचीच उत्पत्ती होणं अपेक्षित आहे. आणि 60 नंतर यापन होत राहणार. यापन याचा अर्थ जे क्षीयमान धातू आहेत त्यांची वृद्धी करणं किंवा त्यांना सांभाळणं, याला यापन असं म्हणतात. त्यामुळे 60 नंतर फक्त शरीराचं यापन होत राहतं. याच्यानंतर वृद्धी नाहीये, म्हणजे वृद्धी म्हणण्यापेक्षा वर्धन नाहीये. जे हे रसादी धातू वाढत राहतात ते वाढ त्यांची होणार नाहीये, त्यांचं धारणही कमी होणार आहे. फक्त यापन हेच जास्त स्वरूपात होणार आहे. आणि हे सगळं कसं आहे? अदृष्ट हेतुकेनं, याच्यामध्ये कुठलाही हेतू नाहीये. याच्यामध्ये केवळ आयुष्य किंवा आयुष्याचं अनुवर्तन करणं हाच हेतू आहे, इतर कुठलाही हेतू नाहीये. आयुष्याचं, त्यामुळेच ते अदृष्ट आहे. त्याचा हेतू काय आहे हे समजत नाही. त्यामुळे अदृष्ट हेतू केलं आणि हे सर्व क्रिया जी आहे ही अनुमानगम्य आहे, आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळत नाही, ही अनुमानानेच आपल्याला समजते. तस्य शरीरम अनुसरतो, तस्य म्हणजे रसस्य, त्या तद्रसस्य रसहा इति उच्यते. आणि तो रस काय करतो? सहा रसहा हृदयात तो हे सर्व काम करतो. वर्धयती, तर्पयती, धारयती वगैरे वगैरे. प्रत्येक ठिकाणी कुठलाही श्लोक वाचताना जर तो गद्य असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कर्ता सापडणारे, क्रियापद सापडणारे. त्याप्रमाणे तर्पयती, वर्धयती, धारयती, यापयती हे क्रियापद आहे. त्यामुळे वर्तमान काळाची ही तृतीय पुरुषी क्रियापद आहे. मग आपल्याला त्याच्यामध्ये त्याचा कर्ताही सापडणार आहे. आता हे सूत्र स्वरूपाने असल्याने काही वेळेस कर्ता लिहिला जातोच असं नाही, पण आपल्याला तो अध्यारूत धरावा लागतो. त्यामुळे 6 रसहा तर्पयती, धारयती, वर्धयती, यापयती. आता तोच तस्य म्हणजे रसस्य शरीरम अनुसरतो, शरीरामध्ये अनुसरण होत असताना, अनु अधिक सर धातू आहे त्याला अत प्रत्यय लागलेला आहे. पुन्हा इथे वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण रूप लागलेलं आहे. त्याचं अनुसरण होत असताना शरीरम अनुसरतो अनुमानाद, पुन्हा तेच इथे सांगितलंय की अनुमानाने गतीही उपलक्षयितव्यः. हे आता आपल्याला उद्देशून केलेलं आहे. त्याची गती तुम्ही लक्षात घ्यायची. उप अधिक लक्ष, त्याला तव्य हा प्रत्यय लागलेला आहे. हा कर्मणी विद्यार्थाचा प्रत्यय लागलेला आहे. कर्मणी विद्यार्थ, जिथे इथे विद्यार्थ आहे किंवा विधिलिंग आहे, लोट प्रत्यय आहे, त्या ठिकाणी आपल्याला आदेश केला जातो की तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. कशावर लक्ष द्या? गतीही, गतीवर लक्ष द्या. कोणाच्या? रसाच्या. रसस्य गतीही उपलक्षयितव्यः. आणि ती गती कशी आहे? क्षय वृद्धी विकृतैही, क्षय आणि वृद्धी यांच्या विकारांनी युक्त अशी जी गती आहे ती विकृतैही, विकृत हा शब्द आहे, क्षय विकृती च वृद्धी विकृती च तैही. ही विकृती कशी आहे? 2 स्वरूपाची आहे, क्षयरूपी विकृती आणि वृद्धिरूपी विकृती. आता ह्याला विकृती ह्या शब्दाला तैही हे रूप, त्याचं तृतीयचं रूप लागलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला त्या
गती हे क्षय वृद्धी विकृतही गती, म्हणजे विकृतींनी युक्त अशी गती. ज्या ठिकाणी तृतीय असते त्या ठिकाणी सह हा शब्द लावायचा असतो. त्यामुळे क्षय आणि विकृतींसह गती गती आपल्याला पाहिजे आहे. त्यामुळे त्या धातूंची जी काही क्षय आणि वृद्धी ही रोजच्या रोज होत आहे त्यांची गती ही आपल्याला सतत लक्षात घ्यायची आहे. तस्मिन शरीर अवयव दोष धातू मलाशय अनुसरणी रसे जिज्ञासा. त्यामुळे तस्मिन अशा शरीरामध्ये तस्मिन शरीर अवयव दोष धातू मलाशय अनुसरणी रसे जिज्ञासा. तर हा जो रस आहे त्याच्याबाबत आमच्या मनामध्ये जिज्ञासा उत्पन्न झाली. आता हा प्रश्न जो आहे तो शिष्याने विचारलेला आहे. शिष्य प्रश्न आहे. तर काय विचारलंय? तस्मिन त्या रसाची शरीर अवयव सर्व शरीर अवयव आणि दोष धातू मल आशय यांना अनुसरण करणारा हा जो रस आहे त्या रसेस्मिन त्या रसाविषयीची एक जिज्ञासा मनामध्ये निर्माण झालेली आहे. काय झालेली आहे? किम अयम सौम्य तैजस इति, म्हणजे हा सौम्य आहे का तैजस आहे? हा सौम्य स्वरूपाचा आहे का हा तेज स्वरूपाचा आहे? अशा प्रकारे आम्हाला त्याची एक प्रकारची जिज्ञासा किंवा आम्हाला कुतूहल निर्माण झालेलं आहे की हा नक्की कसा आहे, सौम्य आहे का तेजस स्वरूपाचा आहे. अत्र उच्यते, त्याचं वर्णन त्याचं उत्तर हे आचार्य करतात. स खलु द्रव अनुसारी स्नेहन जीवन तर्पण धारणादिभिः विशेषैः सौम्य इति अवगम्यते. हा सौम्य जो शब्द आहे तो रसाला दिलेला आहे. कसं? तर हा रस कसा आहे? तर तो एकतर अनुमान, त्याची गती आपल्याला अनुमानाने जाणायची आहे. त्यामुळे त्याची कर्म ही सुद्धा आपल्याला अनुमानाने जाणायची आहे. ती कशी आहे? तर एकतर तो द्रव अनुसारी आहे, तो द्रव आहे. तो द्रवाचं अनुसरण करणार आहे किंवा द्रव स्वरूपी आहे. अनुसारी या शब्दाचा अर्थ स्वरूपी. आणि तो काय करतोय? स्नेहन करतोय, जीवन करतोय, तर्पण करतोय आणि धारण इत्यादी भीही इत्यादी कर्मांनी या त्याच्या इत्यादी त्यांच्या कर्मांच्या विशेषांनी आपल्याला त्याचं स्वरूप हे सौम्य आहे असं कळतं. इति अवगम्यते. अव अधिक गम धातू आहे, त्याचा अर्थ लक्षात येणे. अव अधिक गम त्याचं कर्मणी रूप झालेलं आहे, कर्मणी वर्तमान काळाचं रूप झाले. अवगम्यते याचा अर्थ समजणे किंवा लक्षात येणे. तर अशा प्रकारे रसधातू कसा निर्माण झाला त्याचं इथे सुंदर वर्णन सुश्रुताचार्यांनी केलेलं आहे. त्याचं आपण याच्यात काही अडचण असेल तर विचारा, नाही तर मग आपण टीका बघूयात त्याची. टीकेकडे जाऊयात. शोणितोत्पत्ते रस अधीनत्वात रसम एव दर्शयनाह. आता शोणितोत्पत्ते हे वर्णन का केले? तर शोणित वर्णनीय अध्याय आहे. शोणिताचं वर्णन इथे करायचं आहे त्यांना, पण त्याच्या आधी त्यांनी रसाचं वर्णन केलेलं आहे. का? तर शोणितोत्पत्ते हे शोणिताची उत्पत्ती ही रस अधीनत्वात आहे, रसाच्या अधीन आहे. त्यामुळे रस अधीनत्वात रसमेव दर्शयन आह, रसाचंच वर्णन आधी आम्ही इथे करत आहोत किंवा केलेलं दिसतंय आपल्याला. तत्र इत्यादी दर्शयन आह म्हणताना चक्र हे दल्लन टीकाकार हे जे काही सुश्रुताचार्यांनी केलेलं वर्णन आहे त्याचं विवरण करतायत. म्हणून इथे दर्शयन आह याचा अर्थ असा होतो की इथे केलेलं दिसत आहे. या अशा प्रकारे वर्णन केलेलं दिसत आहे. काय? तत्र इत्यादी पासून आपल्याला पुढे असं वर्णन दिसतंय. कशाचं? तर शोणिताच्या उत्पत्तीसाठी तो शोणित हा रसाच्या अधीन असल्यामुळे रसाचं वर्णन केलेलं इथे दिसत आहे. इत्थं भूतस्य आहारस्य यहा सारः स रस इति उच्यते इति पिंडार्थः.
म्हणजे एवढं मोठं वर्णन जे केलेलं आहे त्याचा पिंड अर्थ असा आहे, इति उच्यते, इतकं जे वर्णन केलंय इत्थम भूतस्य, म्हणून इतकं जे वर्णन केलेलं आहे आहारस्य, आहाराचं, यहा सारहा म्हणजे आहाराचा जो काही सार भाग आहे, सरस इति उच्यते, इति पिंडार्थ, हा या सर्वाचा अर्थ असा आहे की या सगळ्या पंचभौतिक किंवा षडरस, द्विविध वीर्य या सगळ्या आहाराचा सार हा रस आहे, असं असा अर्थ इथे लक्षात घ्यायचा. पांचभौतिकस्य इति पृथिव्यादी भूत द्रव्य भेदेन, पांचभौतिक याचा अर्थ पृथ्वी इत्यादी पृथ्वी इत्यादी महाभूतांनी युक्त असं द्रव्य आणि त्याचे भेद. चतुर्विधस्य इति पेय लेय भोज्य भक्ष्य भेदेन, षड्रसस्य इति मधुरादी रसभेदेन, विविध वीर्यस्य इति शीत उष्ण वीर्य भेदेन. आता काय दिलंय, पक्षांतरम आह, दुसरा पक्ष पण इथे सांगितलाय काय, षडविध वीर्यस्य वा इति. आता इथे षडविध वीर्याचं वर्णन केलेलं आहे. कोणते कोणते, शीत उष्ण, स्निग्ध वृक्ष, विशद पिच्छील, मृदू तीक्ष्ण भेदेन, अशा प्रकारे इथे षडविध वीर्याचं वर्णन, सॉरी अष्टविध वीर्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. माझ्या मते इथे विशद पिच्छीलच्या जागी थोडे वेगळे वीर्य हे चरकाचार्यांनी दिलेले आहेत. गुरु लघु असं वर्णन चरकाचार्यांनी केलेलं आहे. इथे यांनी विशद पिच्छील असं वर्णन केलेलं दिसतंय. तर म्हणूनच यांनी पक्षांतर, वेगळ्या पक्षांनी किंवा दुसऱ्या कोणीतरी आचार्यांनी असं वर्णन केलेलं आहे की अष्टविध वीर्य असणारा असा आहार. अनेक गुणस्य इति शीतादी द्रवादी गुणभेदेन विंशती गुणस्य, शीत द्रव इत्यादी जे काही विंशती गुण दिलेले आहेत त्या विंशती गुणांनी युक्त असा तो आहार असला पाहिजे. उपयुक्तस्य इति सम्यक् परिणतस्य इति अनेन एव उपयुक्त पदार्थस्य लब्धत्वात् उपयुक्त ग्रहणं करोति तत् सम्यक् योगम स्वास्थ्य वृत्तीय द्वादश विध आसन प्रविचारम अपेक्ष उपयोगम प्रापयति. तर उपयुक्तस्य या शब्दाचं विवरण असं करतात की उपयुक्तस्य म्हणजे सम्यक परिणतस्य, म्हणजे इथे सम्यक परिणत म्हणजे जो काही रॉ मटेरियल आपण घेऊ किंवा जे काही षष्ठी शाली इत्यादी जे धान्य घेऊ त्यांच्यापासून परिणित झालेला जो काही आहार असेल तो परिणाम, तो पाक इथे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्यामुळे सम्यक परिणतस्य इति अनेन एव उपयुक्त पदार्थस्य, म्हणजे उपयोगी अशा पदार्थांनी पदार्थस्य लब्धत्वात् उपयुक्त ग्रहणम करोति, त्यामुळे योग्य आहार आपण जर घेतला तर तो योग्य प्रकारे आपल्याला उपयोगी पडणार आहे. उपयुक्त ग्रहणम करोति तत् सम्यक योगम, असा हा सम्यक योग काय करणार आहे, स्वास्थ्य वृत्तीय द्वादश विध आसन प्रविचारम अपेक्ष उपयोगम प्रापयति, म्हणजे जे 12 प्रकारचे जे उष्णमशनीय स्निग्धमशनीय हे जे ते अष्टविध आहेत, एक स्वास्थ्य वृत्तीय द्वादश विध आसन प्रविचारम, याचं वर्णन थोडं वाचायला हवं. 12 प्रकारचे अशन प्रविचार असं वर्णन केलेलं आहे. कदाचित सुश्रुताचार्यांच्या अन्नपान विधी अध्यायामध्ये याचं वर्णन आलेलं असेल, मी पाहून सांगते पुढच्या वेळेला. द्वादश विधी अशन प्रविचार, असे अशा प्रकारे त्याचं परिवर्तन होणार आहे किंवा त्याचा सम्यक योग होऊन स्वस्थ वृत्ती नक्कीच निर्माण होणार आहे आणि अशा प्रकारे तो आहार उपयुक्त ठरणार आहे. अशाच प्रकारचा आहार आपल्याला घ्यायचा आहे की जो या सर्व गुणांनी युक्त असेल. असा हा आहार
तेजो भूत इति तेजसा भूत, तेजाने युक्त होतो. तेजो भूत इति वह्नी संभूत, अग्नीने संभूत होतो किंवा अग्नीने युक्त होतो. अन्येतु तेज शब्देन घृतम आहु, इतरांनी काय वर्णन केलंय, तेज म्हणजे घृत. तत्र तेजोभूत घृतवत उत्पन्न इति अर्थ. हा, तेजोभूत म्हणजे घृतवत उत्पन्न होतो, म्हणजे घृतामध्ये ज्याप्रमाणे दीपन करण्याची क्षमता ही त्यातील अग्नीमुळे असते किंवा त्यातील तेज घटकामुळे असते. घृत हे काही अम्लधर्मी नाही किंवा घृत हे कटू रसाचं नाही की जे ज्याच्यामध्ये तेज धातू असेल किंवा रूप तेज हा हे पंचभौतिक तत्व असेल. पण त्याच्यामध्ये काही असे सूक्ष्म कण असतात की जे दीपन करतात. म्हणजे स्निग्ध आहे, मधुर रसाचं आहे, मधुर विपाकाचं आहे, शीत आहे, तरीही घृत हे प्रभावाने दीपन करणार आहे. त्यामुळे ते ज्याप्रमाणे प्रभावाने दीपन करणार आहे याचाच अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी तेजोभूत घटक असावेत अशी कल्पना करता येते. आणि त्यामुळेच अशा प्रकारचा हा आहार बनतो असं इथे त्यांना म्हणायचं आहे. म्हणून तेजोभूत घृतवत उत्पन्न इति अर्थ. हा म्हणजे घृताप्रमाणे तो तेजोभूत होतो, म्हणजे त्यातलं जे काही तेज आहे ते आपल्याला दिसणार नाहीये प्रत्यक्ष डोळ्यांनी, पण त्या आहारामध्ये पचन करण्याची क्षमता आहे. त्या आहारामध्ये रसातून रक्तात, रक्तातून मांसात परिवर्तन होण्याची क्षमता आहे. आणि जिथे जिथे परिवर्तन आहे तिथे तिथे पित्त आहे, तिथे तिथे अग्नी आहे. त्यामुळे तेजोभूत घृतवत याचा अर्थ हा अशा प्रकारे आपल्याला घेता येतो. अन्ये तु वदंती भूत शब्दो अत्र उपमानार्थम. इतरांचं म्हणणं आहे की उपमानासाठी म्हणजे उपमा देण्यासाठी त्यांनी भूत शब्दाचं वर्णन केलेलं आहे. तत्र तेजोभूतो घृताकार. हा, तेजोभूत घृताच्या समान, म्हणजे घृत ज्याप्रमाणे स्निग्ध असतं किंवा ते ज्याप्रमाणे दिसेल त्याप्रमाणे हा आहार हा त्याप्रमाणे होतो. सार इति विडादी मल रहित इति. कारण काय आहे, आता आपण अवस्था पाक्यातून विपाक होऊन विपाकामध्ये रसमल विवेक होऊन आता रसधातूची उत्पत्ती होणार आहे. त्यामुळे हा विड इत्यादी मलरहित असा आहार आहे. जेव्हा रसधातूची उत्पत्ती होणार आहे त्यावेळेला जो स्थूल असा मलभाग आहे तो ऑलरेडी बाहेर गेलेला आहे आणि आता त्या सारभूत जो काही प्रसाद भाग आहे त्याचं रूपांतर रसधातूमध्ये झालेलं आहे. त्यामुळे तो विडादी मलरहित असा आहे. परम सूक्ष्म इति अतिशयेन अस्थूल अवयव. हा, परम सूक्ष्म इति अतिशय अस्थूल. अस्थूल म्हणजे सूक्ष्म, न स्थूलः अस्थूलः. अतिशय अस्थूल अवयव असलेला म्हणजे अणुस्वरूपी. सर्व धातू हे अणुस्वरूपी असतात हे वर्णन चरकाचार्यांनी शारीर स्थानात 6व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. ते आपण म्हणजे हे वाचून झाल्यानंतर फक्त तो रेफरन्स एक आपण बघूया. आता लिंक तोडायला नको म्हणून आपण हे पूर्ण करूया. परम सूक्ष्म इति अतिशयेन स्थूल अवयव. हा सूक्ष्म स्रोतो अनुसारी, आणि त्यामुळेच परमसूक्ष्म असल्यामुळेच हा सूक्ष्म स्रोतसातून जाण्याची क्षमता असणार आहे. सूक्ष्म स्रोतो अनुसारी इति अर्थ. हा, त्यामुळेच त्याला सूक्ष्म स्रोतसातून जाता येतं. रसस्य स्थानम, रसाचं स्थान त्यांनी आता पुढे सांगतायत. तस्य हृदयम स्थानम तसे इत्यादी. तस्य रसस्य सर्व देह अनुसारत्वे अपि हृदयम स्थानम. त्या रसाचं सर्व देह अनुसारी असून सुद्धा हृदय स्थान सांगितलेलं आहे. रस हा सर्व देहानुसारी आहे परंतु तरी त्याचं मुख्य स्थान किंवा मूल स्थान हे हृदय स्थान आहे. आता हृदय काय आहे तर हृदय शब्देन अत्र हृदय उपलक्षिता प्रदेश इति उच्यते. न तु साक्षात हृदयम कुतः हृदयम न तु साक्षात हृदय. हृदय शब्दाने इथे
हृदयाशी उपलक्षित असा प्रदेश असं आपल्याला लक्षात घ्यायचंय, साक्षात हृदय असं लक्षात घ्यायचं नाही. कुतः का? कारण हृदयस्य ओजस्थानत्वात्, हृदयाचं स्थान हे ओज सांगितलेलं आहे. हृदयामध्ये ओज असतं असं सांगितलेलं आहे. त्यामुळे हृदय म्हणत असताना उर प्रदेश हा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्यामुळे रसधातू जेव्हा परिणित होत असतो किंवा विपाक झाल्यानंतर पुढे तो आता सर्व शरीरात पसरणार असतो, त्या वेळेला उरस्थान आणि हृदय प्रदेशी जात असतानाच त्याचं रूपांतर हे रसधातूमध्ये होत असतं. रसस्य क्रियां निर्दिशन आह स हृदयात इत्यादी. रसाची क्रिया सांगताना त्यांनी सांगण्यासाठी पुढे त्यांनी हे वर्णन केलेलं आहे, स हृदयात. म्हणजे तो रस पुढे पुढे कसा जातो याचं वर्णन केलेलं आहे. तर्पयती बाल मध्यस्थ वीरान सर्वान एव प्रीणयती. तर्पयती म्हणजे काय? तर बाल मध्य स्थवीरान, स्थवीरान, स्थवीर म्हणजे वृद्ध. बालहा च मध्यहा च स्थवीरहा च, बाल मध्य स्थवीराः तान. हा द्वंद्व समास आहे. काय होतं? बाल मध्य आणि स्थवीर. स्थवीर म्हणजे वृद्ध, वृद्धावस्थेत सर्वान एव प्रीणयती. तर्पयती म्हणजे प्रीणन करणे, जे शरीरामध्ये प्रीणन करतो. आणि कोणाकोणामध्ये? तर सर्वांमध्येच तो प्रीणन करणारा असतो. सर्व शरीरामध्ये प्रीणनाचं कार्य हा आहार करतो. अन्ये गर्भे तर्पयती इति मन्यन्ते. काही जण म्हणतात की फक्त गर्भामध्येच तर्पण होतं, बाकी शरीरामध्ये तर्पण होत नाही, असं काहींचं मत आहे. पण सुश्रुताचार्यांनी दिलेलं आहे की सर्व शरीरामध्ये तर्पण होतं. तर्पण या शब्दाचा जेव्हा अर्थ पाहिला त्यावेळेला असं लक्षात येलं की तर्पण म्हणजे त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ असा आहे की फ्युएल असा अर्थ होतो, किंवा म्हणजे मी जो काढला तो असा की सप्लाय ऑफ मटेरियल, म्हणजे काही जे मुख्य घटक आहे त्यांचा सप्लाय करत राहणं, याला तर्पण असं आपण म्हणू शकतो. प्रीणन या शब्दाचा अर्थ फार योग्य मिळाला नाही इथे. प्रीणयती असं तर सुदिंग किंवा डिलाइटिंग किंवा सॅटिस्फाईंग अशा स्वरूपाचा अर्थ प्रीणन या शब्दाचा होतो. तर त्यामुळे तर्पण, तर्पण हा शब्द आपण ज्या वेळेला तर्पण केलं जातं किंवा जे आपले पितर असतात त्यांनाही तर्पण केलं जातं, म्हणजे त्यांना एक अन्न पुरवणं किंवा या स्वरूपाचं, किंवा त्यांना एक काय म्हणू शकतो की त्यांचं प्रीणन करणं, त्यांना सॅटिस्फॅक्शन देणं, अशा स्वरूपाचं अर्थ या ठिकाणी घ्यायचा आहे. पण प्रीणन, तर्पण या शब्दाचा अर्थ ज्या वेळेला आपण बाल मध्यस्थ वीर या सर्वांचं तर्पण करतो असं म्हणताना काहीतरी पुरवणं किंवा रसादी धातू सर्व धातूंपर्यंत पोषण करणं, त्याचं पोषण करणं, अशा स्वरूपी आपण त्या ठिकाणी अर्थ घेणार आहोत. तस्य तर्पयती ती म्हणते तस्य आहार असंभवात. गर्भाच्या ठिकाणी डायरेक्ट आहार नसतो, त्या ठिकाणी मातेच्या आहारापासून जो आहार रस तयार झालेला असतो त्याच्यानीच शरीराचं पोषण होत असतं. त्यामुळे तस्य आहार असंभवात म्हणजे त्या ठिकाणी मातेच्याच रसाचा जो काही भाग आहे तो तिथे पुरवठा करणारा आहे, आणि म्हणून तिथे तर्पण असा शब्द वापरलेला गेलाय. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे, काही आचार्यांचं असं म्हणणं आहे की तर्पयती हा तर्पण हा फक्त गर्भाच्या संदर्भात लावून घ्यायचा आहे, बाकीच्या संदर्भात नाही. वर्धयती इति बालहा, जोपर्यंत बालावस्था आहे तोपर्यंत वर्धन होत आहे. आता तर इथे बाल अवस्था म्हणजे 16 वर्षापर्यंतच वर्धन होतं असं या ठिकाणी म्हणायचं आहे. पण आपण ते थोडं पुढे लावू शकतो की जोपर्यंत सर्व धातू निर्माण होत आहेत तोपर्यंत वर्धन हे चालू राहतं.
धारयती इति मध्यम. धारण करणे संपूर्ण धातुत्वात. कारण एक 0 ते 16 हा बालावस्था आहे आणि त्याच्यानंतर ची जी पुढची जी तरुण अवस्था आहे त्याच्यामध्ये संपूर्ण धातू तयार झालेला असतो असंच वर्णन यांनी वयाच्या जे काही कॅटेगरीज केलेले आहेत त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे तरुणावस्थेमध्ये संपूर्ण धातू निर्माण झालेले असतात किंवा मध्यम जी अवस्था आहे त्याच्यामध्ये संपूर्ण धातू निर्माण झालेले असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी धारणाचं काम होतं. केचित धारयती ती जीवयती इति पठंती. काही जण धारयती म्हणजे जीवयती असं म्हणतात. बाल ही अवस्था 0 ते 30 अशीही मी कुठेतरी बहुधा सुश्रुताचार्यांनी 0 ते 30 पर्यंत त्याचं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्या पुढे धारण असं किंवा मध्यम अवस्था आणि मग त्याच्या पुढे स्थविर अवस्था अशा 3 अवस्थांचं वर्णन केलं जातं आणि त्यामुळे वर्धयती, धारयती आणि यापयती असे हे शब्द या ठिकाणी वापरले. केचित धारयती ती जीवयती ती पठंती. अत्र अपि स एव अर्थ हा तो त्याच्यामध्ये पण तोच अर्थ आहे. यापैकी ती वृद्धम क्षीयमाण देहत्वात. वृद्धांमध्ये देह हा क्षीयमाण होणार आहे म्हणजे इथे वर्धन नाही होणार आहे. शरीराचं जास्त धारणही होऊ शकत नाहीये. धातू हे क्षीयमाण होत आहे. सतत सतत धातूंचे जे काही घटक आहेत ते सतत वापरले जात आहेत काहीतरी कर्म करण्यासाठी किंवा एनर्जी उत्पन्न करण्यासाठी. त्यामुळे या ठिकाणी यापन होणं गरजेचं आहे. शरीर हे धातू जो आहार आहे तो शरीरामध्ये पोषण करतो किंवा ते जे धातू आहेत त्यांना बल देत राहतो. असं यापन या शब्दाचा मूळ अर्थ हे बल देत राहणं. त्याला त्याचं पोषण करत असताना त्याला बल मिळणं असे हे 3 जे वेगवेगळे शब्द आहेत त्यांचे अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचे. केचित अत्र हृदयात इति पाठः चतस्रः तिर्यग्गाः इति अंतम न पठंती. काही जण हृदयात असं म्हणत असताना चतस्रः तिर्यग्गाः म्हणजे 4 ज्या तिर्यक धमन्या आहेत त्या वाचत नाहीत. इति अंतम न पठंती. कृष्णम शरीरम इत्यादीच पठंती. म्हणजे चतस्रः तिर्यग्गाः न म्हणतात चतस्रः कृष्णम शरीरम गच्छन्ति असं म्हणतात. त्यामुळे त्या ठिकाणी थोडासा वेगळा अर्थ होऊ शकतो किंवा अर्थ तोच राहतो फक्त त्या ठिकाणी शब्द बदललेला आहे की चतस्रः तिर्यग्गाच्या ऐवजी चतस्रः कृष्णम शरीरम गच्छन्ति. कुतः पुनः अयम तर्पणादि करोति इति अदृष्ट हेतुकेन कर्मणा म्हणजेच प्राक्तन कर्मणा इति अर्थः. या ठिकाणी आपल्या प्राक्तन कर्म होण्यासाठी किंवा प्राक्तन कर्मासाठी म्हणून हे सतत तर्पण किंवा वर्धन इत्यादी गोष्टी होत आहेत. अन्येतु केशांचिद एव मर्तु इच्छुना कुतः न तर्पणादि करोति पृष्ठम आह अदृष्ट हेतुकेन कर्मणा इति. मग काही जणांनी किंवा काही आचार्यांनी असं विचारलं की मर्तुम इच्छुना मर्तुम इच्छुनाम कुतः तर्पण म्हणजे हे मृत व्यक्तीमध्ये तर्पणादि कर्म नाही होत का? तर नाही होत. का तर अदृष्ट हेतुकेन कर्मणा. त्यातलाही प्राक्तन कर्म हेच त्याला अपेक्षित आहे. असा अर्थ इथे लक्षात घ्यायचा. तस्य शरीरम इत्यादी तस्य इति रसस्य. तस्य शरीरम अनुसरतो याचा अर्थ या ठिकाणी देत आहे. तस्य शरीरम इत्यादी तस्य इति रसस्य अनुसरतः अनुगच्छतः त्याच्या बरोबर जात असताना. क्षय वृद्धी विकृतैहि इति वैकृतम विकारम. वैकृतम म्हणजे विकार. क्षय विकारैहि म्हणजे रसक्षय रस रक्त मांस मेद यांचा जो क्षय किंवा क्षयाचं जे वर्णन केलेलं आहे ते श्लोक या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय. क्षय विकार
या रसादी धातूंचे क्षयविकार रसक्षये हृदपीडा कंप इत्यादीभिः वृद्धिविकारैः हृदयोत्क्लेदम इत्यादीभिः हृदयोत्क्लेद इत्यादी जे वृद्धीचे विकार आहेत ते आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे. तत्र क्षयवृद्धी विकारैः विकृतस्य क्षयवृद्धीच्या विकारांनी विकृत क्षयवृद्धी विकृतैः च अत्र चकारो द्रष्टव्याः तेन सर्व शरीर तर्पणादिभिः च अविकृतस्य गतिः अनुमंतव्याः इति अर्थः. म्हणजे केवळ क्षय आणि वृद्धीच्या विकारांची गती आपल्याला पाहिजे नाहीये, तर जेव्हा क्षय आणि वृद्धी नसेल त्यावेळेलाही सर्व शरीर तर्पणादिभिः सर्व शरीरामध्ये तर्पण करणारी अविकृत अशी जी रसाची गती आहे ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची आहे. त्यामुळे जो च हा दिलेला आहे तो समुच्चय तंत्रयुक्तीचा आहे. क्षय वृद्धी विकृतैश्च पाहिजे इथे. तस्य शरीर म्हणून क्षय वृद्धी विकृतैश्च इथे च हवा आहे. कदाचित तो छापताना छापला गेला नसेल, कारण क्षय वृद्धी विकृतैश्च असं दिलेलं आहे इथे. च इति अत्र यापैकी च याचा अर्थ चकारो द्रष्टव्याः. चकार आपल्याला अशा प्रकारे पाहायचा आहे की त्यांनी सर्व शरीर तर्पणादिभिः च अविकृतस्य रसस्य गतिम अनुमंतव्या. अविकृत अशी जी रसाची गती आहे त्याच्यावरही आपलं लक्ष असायला पाहिजे. केवळ विकृत गतीवर नाही तर अविकृत अशी जी रसाची गती आहे तीही आपल्याला लक्षात घ्यायची आहे. रस स्वभावम विनिर्देष्टुम आह. रसाचा स्वभाव सांगताना त्यांनी वर्णन केलंय. तस्मिन शरीर अवयव दोष धातू मला अनुसारिणी रसे जिज्ञासा. तर रसाचा स्वभाव काय सांगताय? तस्मिन इत्यादी. तस्मिन इति पूर्वोक्ते रसे, म्हणजे तस्मिन म्हणजे जो काही आत्ता जो आम्ही रसाचं वर्णन केलंय त्या रसामध्ये तस्मिन या सर्वनामाची सप्तमी आहे. तस्मिन म्हणजे त्या रसामध्ये जिज्ञासा म्हणजे ज्ञातुम इच्छा, ज्ञानाची इच्छा आहे. ज्ञातुम ज्ञा धातूला तुमंत लागले, ज्ञान करून घेण्याची इच्छा आहे. किम अयम सौम्य कफवत अथवा तैजसः पित्तवत. हा जो रसधातू आहे किम अयम, अयम म्हणजे हा, इदम सर्वनाम आहे त्याच पुल्लिंगी प्रथमा एकवचनाचं रूप आहे. किम म्हणजे काय, हा रसधातू सौम्य म्हणजे सौम्य आहे कफाप्रमाणे, का तैजस आहे पित्ताप्रमाणे, पित्तवत इति संशय. हा संशय आमच्या मनात निर्माण झालेला आहे. अत्र उच्यत इत्यादी त्याचं वर्णन आम्ही येथे करतोय. काय? अनुसारी अनुसरणशील. हा कसा आहे रसधातू? अनुसरणशील आहे. स्नेहनः स्नेहयतीति स्नेहन करणारा आहे. जीवनः जीवयतीति तर्पणः प्रीणनः शरीरस्य शरीराचं प्रीणन करणारा आहे. आदि शब्दात अवष्टंभनादयः. आदि म्हणजे या ठिकाणी पुन्हा आदि हा शब्द आलेला आहे. आता हा आदि शब्द हा सुद्धा समुच्चय तंत्रयुक्ती आहे. या ठिकाणी समुच्चय तंत्रयुक्ती आहे म्हणजे आपण म्हणत असतो की स्नेहन जीवन तर्पण धारण इत्यादी. तर इत्यादी म्हणत असताना अजून त्याच्यात काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. आमचे एक सर होते, ते सर असं म्हणायचे की तीन म्हणजे काही गोष्टी सांगून झाल्या आपण इत्यादी म्हटल्यावर ते म्हणायचे इत्यादी असं म्हणत असताना अजून 3 गोष्टी तुम्ही पुढे सांगायच्या. तर अशा प्रकारे आदिभिही असं म्हणत असताना अजून काही गोष्टींचं वर्णनही तिथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे समुच्चय तंत्रयुक्ती या ठिकाणी आहे. आदि शब्दात अवष्टंभनादया. आदि शब्दांनी अवष्टंभन इत्यादी सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत. त्यामुळे रसाद्वारे जे जे कार्य होतं, सरणाचं कार्य होतं, अवष्टंभनाचं कार्य होतं, जीवनाचं कार्य होतं, स्नेहनाचं कार्य होतं, पोषणाचं कार्य होतं, हे सर्व कार्य या आदि या शब्दामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे.
विशेषही इति भेदैही, अवगम्यते इति अवबुध्यते, म्हणजे जाणणे, जाणता येतो. अशा प्रकारे या ठिकाणी आपण रस कसा निर्माण होतो याचं वर्णन पाहिलं. त्याचबरोबर हे पाहत असताना आपण चरकाचार्यांचा जो सूत्रस्थानाचा जो 28वा अध्याय आहे तिथेही अशाच प्रकारचं थोडं वर्णन केलेलं आहे, ते पाहूयात. म्हणजे आपल्याला जो पाक जो होत असतो शरीरामध्ये त्याचं वर्णन आपल्याला, म्हणजे शरीरामध्ये रसापासून रक्तापासून मांस हे होत असताना कसा पाक होत असतो त्याचं वर्णन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ते पाहूया आणि मग पुढे जाऊया. पहिल्याच श्लोकामध्ये आहे, म्हणजे 3ऱ्या नंबरच्या श्लोकात इथेही पहिल्यांदा सगळ्यात मध्ये आहाराचं वर्णन करताना असंच केलेले, विविधम अशितम पीतम लीढम खादितम, अशा 4 प्रकारचा आहार. जंतोहो हितम, जंतोहो म्हणजे मनुष्यासाठी, जन जायते त्याच्यापासून जंतू हा शब्द निर्माण झालेला आहे. त्यामुळे जो जन्मतो असा तो जंतू, जंतो हो, त्यामुळे जंतू या शब्दापासून जंतो हो हे षष्टीचं रूप निर्माण झालेलं आहे. पुन्हा भानू या शब्दाची जी षष्टी आहे भानो हो, त्याप्रमाणे जंतो हो, जंतो हो हितम, त्या मनुष्यासाठी हितकर, हितम अंतरग्नी संदुक्षित बलेन यथास्वेन उष्मणा सम्यक विपच्यमानम कालवत अनवस्थित सर्वधातु पाकम अनुपहत सर्वधातुष्म मारुत स्रोतः केवलम शरीरम उपचय बल वर्ण सुख आयुषा योजयति शरीर धातून ऊर्जयति च धातवो हि धात्वाहारः प्रकृतीम अनुवर्तन्ते. तर अशा प्रकारचा जो विविध प्रकारचा शीत पित्त लीड खापित असा जो आहार आहे, जो हितम जंतूसाठी हित म्हणजे मनुष्यासाठी हितकर, जो जन्मतो त्याच्यासाठी हितकर असा जो आहार आहे तो कसा आहे, अंतरग्नी संदुक्षित बलेन, हा आहार अंतरग्नीच्या संदुक्षित बलाने, संदुक्षित झालेल्या अंतरग्नीच्या बलाने, संदुक्षिता हा अंतरग्नी ही अंतर्गत हा अग्नी ही अंतरग्नी, म्हणजे आतमध्ये असलेला शरीराच्या आत असलेला अग्नी तो अंतरग्नी. अंतरग्नी हे संदुक्षितम बलम संदुक्षित बलम, म्हणजे ज्याचं बळ हे संदुक्षित झालेलं आहे, वाढलेलं आहे. जो वाढवलं गेलेलं आहे किंवा वाढलेलं आहे. आणि कोणाचं, तर अंतरग्ने हे संदुक्षित बलम इति अंतरग्नी संदुक्षित बलम, अंतरग्नीचं संदुक्षित बल त्या बलाने, आणि यथास्वेन उष्मणा, त्या अंतरग्नीच्या स्वतःच्या उष्म्याने, यथास्वेन उष्मणा, यथास्व हा शब्द आहे तो तृतीय चाललेला आहे, तृतीय विभक्ती लागलेली आहे. यथास्वेन, यथास्वेन उष्मणा, उष्मन शब्द आहे त्याची पण तृतीय आहे. यथास्वेन उष्मणा, श लागल्यामुळे या ठिकाणी उष्मन, उष्मनचा अनंत शब्द आहे खर तर, म्हणजे महान महंत महंतः याच्याप्रमाणे, महत शब्दाप्रमाणे किंवा अनंत काही शब्द असतात. आता आपण महत घेऊया, महत शब्दाप्रमाणे हा चालतो. तर महान महंत महंता प्रथमा, महंतम महंत महंता द्वितीय, महता त्याप्रमाणे उष्मा उष्मानो उष्मान हा प्रथमा, उष्माणम उष्माण उष्माण हा द्वितीय, उष्मणा असं तृतीयेचं रूप झालेलं आहे. त्या उष्म्याद्वारे किंवा उष्म्या
सहित. हा, तृतीयेला सहची किंवा सहला तृतीयेची अपेक्षा आहे. या ठिकाणी श हा झाले, श हा असल्यामुळे न चा न होतो. जिथे र, फ आणि श असे 3 अक्षर असतात, त्या ठिकाणी असलेला जो काही न असतो त्याचा न होतो. त्यामुळे इथे उष्मा याचा हे उष्मणा असा शब्द झालेला आहे. त्याप्रमाणे प्राण या ठिकाणी प्राण असं नाही न म्हणता प्राण असं म्हटलं जातं, तिथे न लावला जातो. ज्या ठिकाणी र, फ किंवा श हे अक्षर असतात त्या ठिकाणी. यथास्वेन उष्मणा सम्यक विपच्यमानम. जे काही जाठराग्नीचं बल कसं आहे, संधुक्षित बल आहे. चांगलं त्या जाठराग्नीला संदूषण दिलेलं आहे. कोण देतं संदूषण? तर समान वायू हा त्या ठिकाणी संदूषित करतो जाठराग्नीला. हे आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलं होतं. गृहिणी अध्यायामध्ये जो काही अन्नमादान कर्मात त्या ठिकाणी पाहिलं होतं की समान वायूद्वारे त्या अंतराग्नीला संदूषण केलं जातं. संदूषित बलेनं यथास्वेन उष्मणा, आणि त्याच्या स्वतःच्या मधल्या उष्म्याद्वारे, म्हणजे त्याच्यामध्ये उष्मा आहे पण त्याचं संदूषण जे आहे ते समान वायूद्वारे केलेलं आहे. सम्यक विपच्यमानम. काय सम्यक विपच्यमान होतोय? तर तो आहारम. हितम आहारम, हितकर असा आहार. त्या आहाराला सगळीकडे द्वितीयचं रूप लागलेलं आहे. अशितम, पीतम, लीडम, खादितम, हितम आणि सम्यक विपच्यमानम. त्या उष्णाच्या द्वारे तो आहार हा योग्य प्रकारे पाचित होत असणारा आहार. विपच्यमान, पुन्हा वि अधिक पच धातू आहे, त्याला मान प्रत्यय लागलेला आहे. वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण म्हणजे योग्य प्रकारे विपाचित होणारा असा जो काही आहार आहे, तो आहार पुढे त्याचं काय होत आहे तर कालवत अनवस्थित सर्व धातू पाकम अनुपहत सर्व धातूष्म मारुत स्रोत केवलम शरीरम उपचय बलवर्ण सुखायशा योजयती. एक एक शब्द बघूया. कालवत म्हणजे योग्य काळी, योग्य कालाने. अनवस्थित, अवस्थित म्हणजे एका जागी स्थित असलेला. अनवस्थित या शब्दाचा अर्थ आहे जो स्थित नाही, जो एका जागी स्थित नाही असा, म्हणजे कंटिन्युअस फिरणारा. सर्व धातू पाकम, सर्व धातूंचा पाक होत राहणारा. अनुपहत सर्व धातू उष्मा, सर्व धातूंच्या उष्म्याचं अनुपहत, हनन न करता. अनु अधिक उप अधिक हन धातू आहे, हनचं हत झालंय, कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण झालेलं आहे. तर तो उष्मा कसा आहे, हे अनुपहत सर्व धातुष्मा असा मारुत स्रोत, वातवह स्रोतस जे आहे मारुत स्रोत केवलम शरीरम, संपूर्ण शरीरामध्ये उपचय अनुपहत सर्व धातुष्म मारुत स्रोत, सर्व धातूंचा उष्मा आणि सर्व स्रोतस किंवा वायूची जी काही स्रोतस आहेत ती स्रोतस, या स्रोतसांना उपहत न करता, अनुपहतम न करता केवलम शरीरम संपूर्ण शरीरामध्ये उपचय बल वर्ण सुख आणि आयुष्य योजयती. उपचयम शरीरम उपचय बलवर्ण सुखायुषा योजयती शरीर धातून ऊर्जयती च, आणि शरीर धातूंमध्ये ऊर्जा निर्माण करतो. कोण? आहार. आहार हा ऊर्जा निर्माण करतो. आहारम ऊर्जयती शरीर धातून शरीरम उपचय बलवर्ण सुख आयुषा योजयती. धातवाहा ही धातवो ही धातवाहारः प्रकृतीम अनुवर्तते. या ठिकाणी आहार हा
प्रथमेतच आहे. अशितम पीतम लीडम खादितम हे सर्व प्रथमेत आहे. आहारः आहारम शरीर धातून ऊर्जयती असा या ठिकाणी अर्थ आहे. धातवो हि धात्वाहारः प्रकृतीम अनुवर्तते. धातू हे धातूंचा आहार होऊन शरीरामध्ये प्रकृतीचे अनुवर्तन करतात. धातवो हि धात्वाहारः धातवाहा ही धातूंचा धात्वाहारः धातूनाम आहारः इति धात्वाहारः धातूंचा आहार होतात आणि ते प्रकृतीचे अनुवर्तन करतात. प्रकृतीम अनुवर्तनते प्रकृतीचे अनुवर्तन करतात. हे कसं होतं हे आपण पुढच्या टीकेमध्ये आणि याच्या पुढे जाऊन जी गृहिणी अध्यायातली जी टीका आहे रसाद रक्तम ततो मांसम या दोन्ही टीकेमध्ये पुढच्या वेळेला आपण हे पाहणार आहोत. आता या ठिकाणी आपण थांबूया. कोणाला काही शंका आहे?